सर्वांना नमस्कार. माझं नाव गार्गी. आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या जमलेल्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी सातारा येथे झाला. त्यांचे मूळ नाव गोरे, पण त्यांचा फुलांचा व्यवसाय होता म्हणून त्यांना फुले म्हणून ओळखायचे. त्यांचा विवाह वयाच्या 12व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी अथोनात प्रयत्न केले. त्यांनी प्रथम आपली पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षण दिले. नंतर मुलींची पुण्यात पहिली शाळा सुरू केली. सावित्रीबाई त्या शाळेत शिक्षिका म्हणून शिकवायच्या आणि रात्रीशाळेची सुरुवात करून त्यांनी दारूची दुकाने बंद करण्यासाठी आंदोलने केले. बालविवाह आणि सती प्रथा यासारखे सामाजिक प्रश्न त्यांनी मिटवण्यासाठी अथक प्रयत्न केले. स्त्री शिकले तर समाज सुधारेल या विश्वासावर त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या. म्हणून महात्मा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतके अर्थ एका अविद्येत गेले. विद्या ही एक संपत्ती आहे. जगातील कोणतीही व्यक्ती राहून घेऊ शकत नाही. विद्येमुळे अनेक अनर्थ घडतात हे ज्योतिबांनी समाजाला पटवून दिले. स्त्री शिक्षणासाठी रात्रंदिवस झिजले होऊन चंदन अशा महान ज्योतिबाला माझे त्रिवार वंदन. एवढे 2 शब्द सांगून मी माझे भाषण पूर्ण करते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद.